मरण उपोषणाचा समारोप करत असताना मनस्वी मी जरांगे पाटलांचा आभार मानतो, कारण माझ्या प्रकृतीपेक्षा माझ्या तब्येतीपेक्षा मला जरांगे पाटलांच्या तब्येतीची जास्त काळजी होती। कारण आमचा सेनापती संकटात असताना आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणं किंवा बघ्याची भूमिका घेणं हे आम्हाला शोभणार नव्हतं, परंतु आमचे जरांगे पाटलांनी हातपाय बांधले होते। आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की आंदोलन करताना। नमस्कार, मी राम बीडकर, PM न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊयात भीम आर्मीने हिरानंदानी झोपडपट्टी रहिवाशाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत। गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकरण ऐरणीवर आले असून भीम आर्मी या प्रकरणी ताकदीनिशी लढा देत आहे। जय भीमनगर, भीमनगर, महात्मा फुले नगर, माता रमाबाई नगर, सावित्रीबाई फुले नगर, संत एकनाथ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, बौद्ध नगर, छत्रपती संभाजी नगर या समस्त झोपडपट्ट्या या आमच्या महापुरुषाच्या नावाने झोपडपट्ट्या आहेत। म्हणून मनुवादी सरकार उद्ध्वस्त करायला निघाले आहे, कारण त्यांना माहित आहे की झोपडपट्ट्यामधून तरुण तरुणी शिक्षण घेत आहेत, महापुरुषाच्या विचारावर काम करत आहेत, स्वतःची प्रगती करत आहेत, आज उच्च शिक्षित होऊन कलेक्टर, IPS, IAS उच्च दर्जाचे अधिकारी होत आहेत, देशाची निष्ठेने सेवा करीत आहेत। याच महापुरुषाच्या नावाने तयार झालेली झोपडपट्टी म्हणजे छत्रपती शिवाजी नगर, फुले शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हे चळवळीचे बालेकिल्ले जिथून क्रांती घडते। या क्रांतीला उद्ध्वस्त करण्याचे काम येथील मनवादी व्यवस्था करीत आहे आणि अशा वेळी आमचे नेते त्यांचे गुलाम झालेले आम्ही पाहिलेले आहेत। अशा वेळी आमच्या घरांना, बालेकिल्ल्यांना वाचवण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावे लागेल। म्हणून भीम आर्मीच्या माध्यमातून जय भीमनगर पीडित बेघर रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी 14 जून अर्थात उद्या सर्वांनी सकाळी 11 वाजता पवई प्लाझा हिरानंदानी येथे रहिवाशी यांचे सोबत धरणे आंदोलन करत आहोत। आपण सर्वांनी सहभाग होऊन योगदान द्यावे। जय भीम, जय संविधान। आपला अशोक कांबळे, राष्ट्रीय महासचिव, भीम आर्मी। समाजाचं काम चालू असेल त्यावेळेस आम्ही सातत्यानं सगळ्याच व्यक्तींना सोबत घेऊन आरक्षणाचा आंदोलनाचा लढा या महाराष्ट्रामध्ये विशेष करून बार्शी तालुक्यामध्ये चालवतो जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली। म्हणून आमची सरकारला परत हात जोडून विनंती आहे, जी तुम्ही मुदत आमच्याकडून मागून घेतलेली आहे या मुदतीमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि मराठा समाजाला न्याय द्या। आज जरी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण स्थगित करत असलो तरी मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा हा चालूच राहणार आहे। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई यापुढे थांबणार नाही। बार्शी तालुक्यातील लढा देखील आता इथून पुढच्या काळामध्ये चालूच राहील। आणि मला या निमित्तानं सांगायचं आहे, प्रशासनाचं खूप आभार मानायचे की त्याने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। त्याचबरोबर मीडियातील बांधवांचं देखील आम्हाला आभार मानायचे आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं। आम्ही कधीच रोज उठलं की जर रस्त्यावरची लढाई लढत असलो, विशेष करून बार्शी तालुक्यातील मीडियातील बांधवांना आम्हाला आभार विशेष मानायचे आहेत की तुम्ही एवढी मोठी दखल घेतली, म्हणून आमची राज्य लेवलच्या मीडियाने दखल घेतली, तर आम्ही कधी टीव्हीवर दिसणारी माणसं नव्हतो। रोज उठलं की आंदोलन, शेतातली कामं ह्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला उद्योग नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने दखल घेतली, तुमची दखल घेतलेली बघून राज्यातल्या मीडियाला आमची दखल घ्यावी लागली। त्याच्यामुळं मी तुमचा आणि राज्यातल्या मीडियांचा मी या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर माझ्यासोबत सातत्यानं अगदी मी त्यांना शेलार मामा म्हणतो ते माझे विक्रम बापू गायतिडक यांनी भर पावसामध्ये आणि सातत्यानं मला साथ दिली, त्याबद्दल त्यांचा विशेष आभार मानतो। त्याचबरोबर आमचे हंबीर मामा, विनायक मामा घोडके यांचा सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर अनेक बांधव या ठिकाणी साथ देतात मला, सगळेजणच आहेत माझ्यासोबत, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा मी विशेष आभार मानतो की त्यांनी या 6 दिवसामध्ये मला, आज मी उपोषण सोडवले 6 दिवसानंतर, पण मला जाणवायला गेलं मी उपाशी 6 दिवस झालं बसलोय। असं वाटायला लागलं की मी सकाळी जेवण करून आलो इथं बसलोय आणि आता उपोषण सोडायला लोक काय, की केवळ आणि केवळ मला सांप्रदायिक वारकरी मंडळांनी जी ऊर्जा दिली त्यांचं मी ऋण कधी विसरणार नाही, मराठा समाज त्यांचं ऋण विसरणार नाही, हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। त्याचबरोबर ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग या ठिकाणी आवर्जून येऊन गेला, त्या सर्वांनी माझ्या गाठीबिटी घेतल्या, अनेक माता माऊलींनी माझ्या
त्या ठिकाणी डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं की बाबा तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. त्या सर्व माता माऊलींचं मी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी मी मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. त्यांनी सगळे येऊन विशेष करून मला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सांगितलं की आम्ही 9 ऑगस्टला जो क्रांती मोर्चा 2016 निघाला होता त्या दिवसापासून मराठ्यांच्या सोबत आहोत. आज सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचा लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. आणि मुस्लिम बांधवांच्या बरोबरच मी ओबीसी बांधवांसुद्धा आभार मानतो. जेवढ्या प्रमाणामध्ये इथं मराठा समाजाने पाठिंबा दिला तेवढाच पाठिंबा बार्शी तालुक्यातील ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन आम्हाला दिला. त्याबद्दल मी सर्व ओबीसी बांधवांचा आभार मानतो. आणि आता ओबीसी आणि मराठा वेगळे राहिलेलेच नाही, आपण सगळी एकच झालेलो आहेत. पण तरीसुद्धा आम्ही त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा आभार मानतो. इथून पुढचा लढा आपण समाजासाठी लढू. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जातीय, धार्मिक, राजकीय कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नसणार आणि मराठा समाजाचं आरक्षण आपण पदरात पाडून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.